नमस्कार मंडळी चिंगीने आज काय काढलं? चिंगे काय आहे? कसलं औषध आहे? फंगल इन्फेक्शन साठी गचकरण नाईटा इसबगोल सोराशी त्याच्यासाठी आणलेले. पार्सल आले सकाळीच आले आहे ना? हा सकाळी पार्सल आले. मग आता हे सगळं भरून ठेवून राहिले फ्रीज मध्ये ठेवायला. याची काही गरज नाही कारण हे गचकरण नाईटा त्याच्यासाठी चालतंय, गचकरण नाईटासाठी चालतंय, हे सोराशी आपलं इसबगोलसाठी सोराशीसाठी. सगळ्यांचा रिझल्ट एकच नंबर. आणि काल पण मी जे व्हिडिओ टाकलेला आहे फंगल इन्फेक्शनचं, तर त्यांना 3 वर्षाचं किती दिवसामध्ये फरक पडलेला आहे ते स्वतःहून सांगतील. आणि त्यांच्यासमोर त्यांचं कस्टमर पण एक जण आलं होतं, ते पण म्हणे खरंच म्हणे तुम्ही औषध म्हणजे काढलेलं आहे पण ओरिजिनल आहे. इथं आल्यानंतरच कस्टमरला समजतं का आपण व्हिडिओ कोणाचं घेते. जर प्रत्येक जण औषध न्यायला आलं लगेच त्यांचा आपण व्हिडिओ का टाकतो असं आपण टाकत नाही. त्यांनी बोगस फक्त कॉलवरती हा फरक पडला का समक्ष अगोदर कॉलवरती पण रिझल्टचा टाकतो आणि समक्ष माणूस इथं आल्यानंतर तो माणूस व्यक्ती पण दाखवला जातो. तर मंडळी आपलं काम असायचं, आपण व्हिडिओ काढतो ना त्यांचे नंबरच असतात ते मोबाईलवर दाखवतो ना, आपल्यावर विश्वास न ठेवता त्या नंबरवर कॉल करून यायचं कारण ते पेशंट असतात ते सांगतील औषधाचा रिझल्ट कसं. आणि आपले शाखा 4च आहे मेन, म्हणजे श्रीरामपूर, जालना, भिगवण आणि टेंभुर्णी. श्रीरामपूरमध्ये एकच ठिकाणी, श्रीरामपूरमध्ये खेडेगावात वगैरे आपण दिलेलं नाही. हो श्रीरामपूरमध्ये कुठंही आसपास आपलं औषध नाहीये तरीही लोक चिंगीदायचं औषध आहे, भौसेचं औषध आहे असं करून विकले जातात. ते तर काही जण म्हणतात ते घरी नसतात, ते लग्नाविषयी बाहेर जातात, घरी कोणी असतं. तर कंपल्सरी घरी आल्यानंतर तुम्हाला औषध भेटणार म्हणजे भेटणारच, हाती तुम्ही जाणार नाही. आज सगळे औषध अवेलेबल केलेले आपण, तर मूळव्याधचं पण बरंच अवेलेबल केलेलं आहे आता. चालतं बरं, पटापटा बर्फ करायचं.